शीतलचं लग्न होऊन 6 महिने झाले होते. ती तिच्या सासरी खूपच आनंदात होती. शीतलची लहान बहीण राधिका होती. तिचं लग्न जमवायचं होतं म्हणून शीतल आणि तिचा नवरा अजिंक्य तिच्या माहेरी जाणार होते. शीतलचे आई वडील खूपच खुश होते. त्यांना त्यांच्या मनासारखा जावई भेटला होता. अजिंक्य शीतलची खूप काळजी घेत होता. अजिंक्यला चांगल्या पगाराची नोकरी होती. तो तिला कसलाच त्रास देत नव्हता. शीतलला जे पाहिजे ते तो आणून द्यायचा. एखाद्या राजकुमारी सारखी शीतल त्या घरात राहत होती. शीतलच्या आई वडिलांना वाटत होतं की आमच्या शीतलने नशीब काढलं. शीतल घरात सगळ्यात मोठी मुलगी होती. तिला 2 लहान बहिणी आणि 1 भाऊ होता. मधल्या बहिणीचा लग्नाचा विचार चालू होता आणि सगळ्यात लहान बहीण आणि भाऊ अजून शिकत होते. शीतलच्या आई वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. आई शिवणकाम करायला जात होती आणि वडील वेल्डिंगच्या दुकानात कामाला होते. शीतलच्या आई वडिलांना वाटत होते की आपण आपलं आयुष्य कष्टात घालवलं, पण तसं जीवन आपण आपल्या मुलांना द्यायचं नाही. मुलांचं आयुष्य सुखाने जावं यासाठी आई वडील दिवस रात्र कष्ट करत होते. त्यात शीतलला शहरातलं स्थळ आलं होतं. तिचा नवरा पण तिच्या आई वडिलांचा आदर करायचा. खूप नम्र होता. सगळ्यांसोबत हसून खेळून बोलत होता. शीतलच्या लहान बहिणींची काळजी मोठ्या भावासारखी अजिंक्य घेत होता. सगळं काही व्यवस्थित चालू होतं. तिच्या लहान बहिणीचे लग्न जमवण्यासाठी शीतल आणि अजिंक्य माहेरात आले. शीतल खूप मोठ्या थाटात माहेरी पोहोचते. शीतलला पाहून तिच्या 2 बहिणींना, भावाला आणि आई वडिलांना खूप आनंद होतो. शीतलचे वडील नवीन पाहुण्यांसोबत शीतलच्या नवऱ्याची ओळख करून देतात. शीतलचे वडील आपल्या जावयाचे कौतुक करत होते. हा जावई नसून माझा मुलगा मोठा आहे असं ते सगळ्यांना सांगत होते. अशी अपेक्षा आहे की दुसरा जावई पण असाच असावा. मुलाकडच्या मंडळींनी शीतलच्या बहिणीला पाहून तिला पसंती दिली आणि लगेच सुपारी फोडण्याचा कार्यक्रम पण झाला. शीतलला मनातून खूप आनंद होत असतो की तिच्या नवऱ्याला माहेरी एवढा मान देतात. आई वडील आणि सगळे तिच्या नवऱ्याला किती मानतात. पाहुणे मंडळी गेल्यानंतर शीतल आणि अजिंक्य एक रात्री तिथेच मुक्काम करतात. अजिंक्य त्या छोट्याशा परिवारात ऍडजस्ट करून राहत होता. त्याला कोणत्याच प्रकारचा त्रास होत नव्हता. तो एकदम नॉर्मल वागत होता. जणू काय हे घर त्याचं घर आहे. शीतलला तिच्या माहेरच्या परिस्थितीमुळे अजिंक्य काहीच म्हणाला नाही. दुसऱ्या दिवशी शीतल आणि अजिंक्य त्यांच्या घरी जातात. 1 महिन्यानंतर तिच्या लहान बहिणीच्या लग्नाची तारीख ठरते. त्यामुळे शीतल खूप खुश होते आणि लग्न 2 महिन्यावर आल्यामुळे शीतलचे आई वडील लगेच तयारीला लागतात. लग्नाची भांड्याची खरेदी बाकी असते. शहरात चांगली खरेदी करता येईल या हेतूने शीतलचे वडील शहरात जातात आणि योगायोगाने शीतलचं सासर पण त्या शहरात होतं. त्यामुळे तिचे वडील न सांगताच तिला भेटायला तिच्या घरी जातात. घराचा निम्मा दरवाजा उघडाच असतो. तिचे वडील शीतलला सरप्राईज देण्यासाठी हळूच आतमध्ये जातात तर समोरचं दृश्य पाहून त्यांना धक्काच बसतो. कारण त्यांची मुलगी एका कोपऱ्यात बसून रडत बसलेली होती. तिच्या तोंडातून खूप मारल्यामुळे रक्त येत होतं. शीतलचे केस विस्कटलेले होते. अंगावरचे कपडे सुद्धा तिची फाटलेले असतात. जणू काय तिला एका जनावरासारखं मारलं आहे असा तिचा अवतार झाला होता. पायाच्या आवाजाने ती समोर पाहते. समोर वडिलांना पाहून
तिला धक्काच बसतो आणि ती लगबगीने उठते आणि म्हणते, बाबा तुम्ही कधी आला असे विचारते. एका सेकंदात ती तिच्या तोंडावरचे हावभाव बदलून टाकते आणि असं दाखवते की जसं तिच्यासोबत काहीच झालं नाही. ती पाणी आणण्यासाठी किचनमध्ये जाते. किचनमध्ये गेल्यावर सिंकमध्ये ती तिचं तोंड धुते. त्यामुळे तिच्या तोंडावर लागलेलं आणि रक्ताचे डाग सगळे धुवून जातात. वडील तिला असं वेड्यावानी करत आहे हे पाहिल्यावर त्यांना शंका येते. ते पाणी घेऊन येते तर वडील म्हणतात की ते पाणी साईडला ठेव, मला पाणी नको आहे. तू आधी इथं माझ्यापाशी बस. आधी मला सांग की तुझ्या तोंडाला हे काय लागलं आहे? तुझ्या तोंडातून रक्त काय येत होतं? शीतल गोंधळून सांगते की मी बाथरूममध्ये पाय घसरून पडले, त्यामुळे लागले आहे. आणि तुझे सासू सासरे कुठे आहे? तर शीतल म्हणते की माझे सासू सासरे माझ्यापाशी राहत नाहीत, ते कधीच गावाला गेले आहेत आणि ते गावाकडेच राहतात. मग तिचे वडील म्हणाले की जावई बापू तर म्हणाले होते की मी आणि माझे आई वडील आम्ही सगळे मिळून राहत आहे. शीतल म्हणाली, नाही बाबा, आम्ही दोघंच राहतो. मग जावई बापू कुठे आहेत? शीतल म्हणते की ते आताच कामाला गेले आहेत. बाबा, आता माझं ऐकून घेतलं, आता तुम्ही सांगा, घरी सगळे कसे आहेत? सगळे ठीक आहेत ना? आणि आपल्या राधिकाच्या लग्नाची तयारी कुठपर्यंत आली आहे? आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपल्या राधिकाचं लग्न खूप छान पद्धतीने होईल. असं बोलताना तिच्या डोळ्यातून टचकन पाणी खाली पडत असतं आणि ती बाबाच्या नकळत हळूच पदराने तिचे डोळे पुसते. शेवटी बाप तो बापच असतो. आपल्या लेकीचं दुःख त्याला कळत असतं. मग तो आपल्या लेकीच्या डोक्यावरून हात फिरवून त्याला विचारतो की खरं सांग शीतल बाळा, का दुसरं काही कारण आहे? तुझा बाप अजून तुला सांभाळण्यासाठी खंबीर आहे. तू फक्त तुझं दुःख मला सांग. सांग बाळा, सांग, मी तुझा बाप आहे. बापाला नाही सांगणार तर अजून कोणाला सांगणार? आपल्या लेकीसाठी तुझ्या बापाचा खांदा अजून खंबीर आहे. नाही सांगितलं तरी तुला त्रास होईल. आपल्या बाबांना नाही सांगणार का तू? शीतलच्या डोक्यावरून हात फिरवत बाबा प्रेमाने तिला विचारत होते. बाबाच्या प्रेमळ शब्दाने शीतलला खूप भरून येतं व ती तिच्या वडिलांच्या गळ्यात पडून खूप रडायला लागते आणि ती सांगायला तयार होते, बाबा, तुम्ही तुमच्या जावयाला जसा समजता तसे तुमचे जावई नाहीत. तो एक राक्षसासारखा माणूस आहे. त्याचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. लग्न झाल्यापासून मला छोट्या छोट्या गोष्टीसाठी हाणमार करत आहे आणि सासू सासऱ्यांना सुद्धा त्याने इथून हकलून लावले आहे. त्याच्यासाठी मी फक्त रात्रीची गरज भागवण्यापुरती आहे. त्याला माझ्याशी काही घेणं देणं नाही आणि तो सायकोटाईपचा माणूस आहे. बाबा म्हणतात, मग बाळा, तू एवढे दिवस का सहन करत राहिले? बाबा, तुम्ही काय केलं असतं? मला घेऊन गेला असता ना? माझ्या 2 बहिणीचे अजून लग्न आहेत. भाऊ सुद्धा अजून लहान आहे. मी माझा त्रास सहन नसता केला तर तुमच्यापाशी मी आले असते. तर माणसे, नातेवाईक तुम्हाला सगळ्यांनी जगू दिलं नसतं आणि माझ्या बहिणीचे लग्न सुद्धा जमली नसती. आधीचे लग्न जमलेली बहीण घरी आहे. कोणी सुद्धा पाहुणे येणार नाहीत. मी खुश आहे, मी आनंदी आहे म्हणून तुमच्या चेहऱ्यावरील समाधान, हसू मला हिरावून घ्यायचं नव्हतं. माझ्या चुकीची शिक्षा माझ्या बहिणींना विनाकारण मिळाली असती. आता कुठे माझ्या लग्नाचा कर्ज आता संपला आहे, त्यामुळे मला तुम्हाला टेन्शन द्यायचं नव्हतं. बाबा तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात आणि म्हणतात की बाळा, तू अजून आमच्यासाठी जड नाही. या
आणि तू म्हणते की तुझ्या लहान बहिणींची चूक नसताना त्यांना शिक्षा द्यायची. मग तुला का शिक्षा? तुझी चूक नसताना इथं काहीच गरज नाही इथे राहण्याची. आणि वडील तिला घेऊन पोलीस स्टेशनला जातात. तिथे गेल्यावर तिला मारलेले वन पाहून पोलीस लगेच तिच्या नवऱ्याला अजिंक्यला ऑफिसमधून खेचून पोलीस स्टेशनला आणतात. तिथे गेल्यानंतर तो सगळा गुन्हा कबूल करतो. मग कोर्टामार्फत शीतलला न्याय भेटतो आणि शीतल आता आनंदात आईवडिलांपाशी राहते. आई वडील आपल्या आयुष्यातील अशा 2 व्यक्ती आहेत ज्यांचा आधार मुलांना, ती लहान असो वा मोठी, कायमच लागतो. आईचं प्रेम आणि वडिलांचा आधार असेल तर मुलं जगातील कोणत्याही कठीण आव्हानाला तोंड देऊ शकतात. मुलांना जन्म देण्यासाठी, त्यांचे संगोपन करण्यासाठी, चांगले संस्कार करण्यासाठी आई वडील आयुष्यभर कबाड कष्ट करतात. पण त्या कष्टाची झळ कधीच मुलांपर्यंत पोहोचू देत नाहीत. मुलांना मात्र नेहमीच आई वडील गेल्यावर त्यांची खरी किंमत कळते. नंतर त्यांची आठवण काढून काहीच उपयोग नसतो. म्हणूनच आई वडील जिवंत असताना त्यांची काळजी घ्या, त्यांच्यावर भरभरून प्रेम करा. एवढं जरी केलं तरी तुम्हाला आयुष्यात कशाचीच कमतरता भासणार नाही. कथा आवडल्यास लाईक, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.